कशेडी घाटातील नव्या मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्गावर दरड कोसळून वाहतूक ठप्प झाल्यानंतर भाजपा नेते वैभवजी खेडेकर यांनी प्रशासनाच्या आपत्ती व्यवस्थापनावर तीव्र टीका केली। कोकणात दरवर्षी नैसर्गिक आपत्तीचा सामना करावा लागत असताना देखील प्रशासनाने प्रभावी नियोजन केलं नसल्याचा आरोप त्यांनी केलाय। खेडेकर म्हणाले, रात्री 2:30 वाजल्यापासून शेकडो प्रवासी महामार्गावर अडकून पडले। त्यांना लवकर मार्ग मोकळा करून देता यावा यासाठी प्रयत्न सुरू असले तरी महामार्गाच्या ठेकेदाराकडे आवश्यक यंत्रसामुग्री उपलब्ध नसल्याने मदत कार्य संथ गतीनं सुरू आहे। आपत्ती व्यवस्थापनाच्या बैठका घेतल्या जातात, मात्र प्रत्यक्ष संकटाच्या वेळी प्रशासनाची तयारी अपुरी असल्याचं या घटनेतून स्पष्ट झाल्याचं त्यांनी सांगितलं। घटनास्थळी पुरेशा प्रमाणात फोकलेन, डंपर आणि अन्य यंत्रसामुग्री तैनात असती तर 2 ते 3 तासात रस्ता वाहतुकीसाठी खुला झाला असता असा दावा त्यांनी केला। मात्र सध्या यंत्रसामुग्रीची कमतरता असून पुढील काही तासातही रस्ता पूर्णपणे मोकळा होईल की नाही याबाबत साशंकता असल्याचं त्यांनी नमूद केलं। महामार्गावर अडकलेल्या प्रवाशांसाठी अन्न, पिण्याचं पाणी आणि अन्य मूलभूत सुविधांची देखील कोणतीही व्यवस्था नसल्याचा आरोप करत त्यांनी प्रशासनाच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केलं। या प्रकरणातील दोषींवर कारवाई व्हावी आणि राज्य विधिमंडळाच्या सुरू असलेल्या अधिवेशनात हा मुद्दा उपस्थित केला जाईल असं देखील ते म्हणाले। तसेच सध्याच्या आपत्कालीन परिस्थितीत प्रशासनाला सहकार्य करून आवश्यक यंत्रसामुग्री उपलब्ध करून रस्ता लवकरात लवकर वाहतुकीसाठी खुला करण्यासाठी प्रयत्न सुरू असल्याचं देखील त्यांनी सांगितलं। 1-1:30च्या दरम्यान तो महामार्गावरती मोठी दरड कोसळलेली आहे। मुंबई गोवा महामार्ग दोन्ही बाजूने ठप्प आहे। काय नेमकी कारणं या सगळ्या घटनेमागे वाटतात? आमच्या कोकणाच्या माथी कायम हे असं ही आपत्ती आणि निसर्गाचं रौद्ररूप आहे। गेल्या अनेक वर्षापासून हा मुंबई गोवा महामार्ग याची कहाणी आपण 17 वर्ष ऐकली असाल। आज तो पूर्णत्वाकडे जात असताना अशा पद्धतीने निसर्गाचा प्रकोप होतो, परंतु सरकारी यंत्रणा जशी म्हणावी तशी कार्यरत नाही। जिल्हाधिकारी असतील, प्रांताधिकारी असतील, त्यांच्या दालनामध्ये आपत्ती व्यवस्थापनाच्या मोठ्या बैठका घेण्याचे फोटो वृत्तपत्रामध्ये आपण पाहतो, परंतु वस्तुस्थिती पाहिली तर गेल्या आज रात्री 2:30 वाजल्यापासून आम्ही जागे आहोत आणि या सर्व ज्या माणसं या ठिकाणी अडकलेली आहेत त्यांना लवकर कसं जाता येईल यासाठी मशिनरी उपलब्ध व्हावी म्हणून प्रयत्न करतोय, परंतु हायवेचे कॉन्ट्रॅक्टर आणि त्यांच्या मशिनरी उपलब्ध नाहीत। यांची डिझास्टर मॅनेजमेंट आपत्ती व्यवस्थापन ही देखील फेल आहे आणि म्हणून ही अवस्था आहे। खरं तर तिची जर व्यवस्था ठिकठिकाणी डंपर आणि जर का पोकलेनची व्यवस्था ठेवली असती तर मला वाटतं हा सगळा भाग 1-2-3 तासामध्ये मोकळा झाला असता। अजूनही परिस्थिती अशी आहे की अजूनही 1-2-3 तास ती माती हटवली जाईल की नाही त्या ठिकाणी शंका आहे आणि मशिनरी कमी या ठिकाणी आहे। त्यामुळे प्रशासन पूर्णपणे फेल आहे। इथे अडकलेले जे सगळे आमचे प्रवासी आहेत त्यांना इथे खाण्याची पिण्याची कुठलीही व्यवस्था नाही। मग ही शासकीय यंत्रणा नक्की करतं काय हा माझा प्रश्न आहे आणि म्हणून आज सेशन चालू आहे, अधिवेशन चालू आहे, त्या अधिवेशनामध्ये हा प्रश्न नक्की या ठिकाणी उमटवला जाईल। परंतु आत्ता या ठिकाणी इमर्जन्सीमध्ये आम्ही देखील प्रशासनाला सहकार्य करतोय आणि मशिनरी आणून या ठिकाणी हा रस्ता मोकळा होईल अशी या ठिकाणी परिस्थिती निर्माण करतोय, परंतु याच्यावरती आवाज उठणं आवश्यक आहे आणि दोषी असतील त्यांच्यावरती कारवाई होणं आवश्यक आहे।